अयोध्येमधील राम मंदिरामध्ये आता दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। आजपासून भाविकांना देखील दर्शनासाठी प्रवेश सुरू करण्यात आला आहे आणि याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। अयोध्येत प्रभू श्रीराम विराजमान झालेले आहेत आणि त्यांना पाहण्यासाठी लाखोच्या संख्येने भाविकांची गर्दी उसळलेली। मी सध्या मंदिराच्या आतील भागामध्ये आहे आणि या ठिकाणची सगळी दृश्य जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येतं की किती मोठी गर्दी या संपूर्ण परिसरामध्ये झालेली आहे आणि पोलिसांचा देखील तितकाच मोठा बंदोबस्त आहे। दूरपर्यंत जिथवर आपण नजर फिरवाल तिथवर आपल्याला भक्तांचे जथ्थेच्या जथ्थे पाहायला मिळतील। हा मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे। या द्वारातून सगळ्यांना आत सोडलं जातं आणि ही सगळी दृश्य आपण पाहतो। या ठिकाणची किती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे, त्यामुळे पोलिसांपुढे सुद्धा या गर्दीला आवरण्याचं एक फार मोठं आव्हान आहे। जवळपास 10 ते 20 लाख लोक रांगेमध्ये उभे असल्याची माहिती मिळते, त्यामुळे प्रशासनापुढे एक मोठं आव्हान आहे। एकीकडे प्रभू श्रीरामाला भेटण्याची उत्कंठा जी आहे ती भक्तांची शिगेला पोहोचलेली आहे। काही करून भक्तांचा प्रभू श्रीरामाचं दर्शन करायचं, रामलल्लेचं दर्शन करायचं आणि त्यासाठी आपण पाहतोय की संपूर्ण अयोध्या सजलेली आहे, फुललेली आहे, बहरलेली आहे आणि आज देखील तोच अनुभव या ठिकाणी घेता येतोय। स्पष्टपणे मोठी गर्दी या संपूर्ण परिसरामध्ये झालेली आहे आणि त्यामुळे या गर्दीला आता दर्शन कशा पद्धतीने भेटणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, अयोध्या।